नमस्कार मंडळी. आपण अध्ययन आणि ज्ञानरचनावाद या प्रकरणातील जीन पियाजे यांची बौद्धिक विकासावस्था उपपत्ती पाहणार आहोत. पियाजे हे स्वित्झर्लंडमधील जीवशास्त्रज्ञ होते. प्राण्यांचे वर्तन हा त्यांचा अभ्यास विषय होता. शरीरविज्ञानावर आधारलेला असा ज्ञानग्रहणाचा सिद्धांत मांडून त्यांनी मानसशास्त्रात एक नवीन प्रभावच आणला. पियाजेंच्या या विचारप्रणालीला ज्ञान उत्पत्तीशास्त्र असेही संबोधले जाते. प्रत्यक्षात ज्ञानाची निर्मिती कशी होते आणि प्रत्येक मूल आपल्या ज्ञानाचा विकास कसा करते याचा शोध घेण्यासाठी पियाजे यांनी स्वतःच्या 3 मुलांच्या वाढीचा अगदी सूक्ष्म नोंदी ठेवून अभ्यास केला. या अभ्यासाआधारे त्यांना बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडता आली. जन्मल्यापासून मुलाची शिकण्याची प्रक्रिया सुरू होत असते. ती पुढे अखंडपणे चालू राहते. नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची बालकाची जैविक शारीरिक क्षमता जसजशी वाढते तसतसे मूल अधिक शिकत जाते व मेंदूचीही वाढ होते व त्याची व्याप्ती होते. बालक आपल्या सभोवतालच्या जगाची ओळख करून घेते, आजूबाजूच्या व्यक्तींचा वस्तूंचा परिचय करून घेते. अशा पद्धतीने ज्ञानाची रचना मूल स्वतः करू लागते. मूल आपलं आपण शिकत असतात कारण ती निसर्गतःच कृतिशील असतात. मुले आपली आपण शिकत असतात कारण ती निसर्गतःच कृतिशील असतात. बालकाविषयीचे म्हणजे त्याच्या बौद्धिक विकासाविषयीचे विश्लेषण करत असताना पियाजेने वैश्विक बालकाची संकल्पना मांडली. याचाच अर्थ असा की त्यांचे हे विश्लेषण सर्वसामान्यपणे सर्वच बालकांना लागू पडते. साधारणतः जगातील 0 ते 2 वर्ष या वयोगटातील बालकांची संवेदनकारक ही अवस्था असते. तसेच 2 ते 7 वर्ष वयोगटातील बालकाची क्रियापूर्व अवस्था असते. 7 ते 11 वर्ष वयोगटातील बालकांची मूर्त क्रियात्मक अवस्था म्हणजेच मूर्त तर्कावस्था ही असते. त्याचबरोबरीने 11 ते 15 वर्ष वयोगटातील बालकांची औपचारिक क्रियात्मक औपचारिक तर्कावस्था असते. विकासाच्या या 4 टप्प्यातून बालक पुढे जात असते. संवेदनकारक अवस्था यालाच इंद्रिय अवस्था असे म्हणतात. क्रियापूर्व किंवा तर्कावस्था 2 ते 7 वर्ष वयोगटातील या दरम्यानच्या काळाला आपण खेळण्याचे वय असे सुद्धा म्हणतो. मूर्त क्रियात्मक अवस्था ही 7 ते 11 वर्ष वयापर्यंतची असते. या अवस्थेत मूल तर्काधिष्ठित चिंतन करू लागते. औपचारिक क्रियावस्था म्हणजेच तर्कावस्था 11 ते 15 वर्षाच्या या वयोगटातील या अवस्थेला तार्किक चिंतनाची अवस्था असेही म्हटले जाते. चला तर मग आपण विकासाच्या या टप्प्यांची सविस्तर माहिती पाहूया. पहिली अवस्था म्हणजे 0 ते 2 वर्ष या वयोगटातील संवेदनकारक अवस्था यालाच आपण इंद्रिय अवस्था असे म्हणतो. बालक ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियांच्या साहाय्याने भोवतालच्या वातावरणाशी देवाणघेवाण करत असतात. उदाहरणार्थ वस्तू पकडणे, चाटणे, खेळणे यातून ते आपले ज्ञान घेत असतात. वस्तू पाहून, ऐकून, स्पर्श करून, गंधाद्वारे तसेच त्याचा स्वाद घेऊन ते आपले ज्ञान ग्रहण करत असतात. या काळात बालक परिचितांना पाहून हसते तसेच अनोळखी लोकांना पाहून घाबरतेही. या वयोगटाच्या अखेरच्या काळात मूल भाषा आत्मसात करू लागते. याचा आहे क्रियापूर्व अवस्था 2 ते 7 वर्ष या वयोगटातील. या वयोगटात मुलांच्या शिकण्याच्या दृष्टीने ही अवस्था अत्यंत महत्त्वाची ठरते. मुले पहिल्यांदा अदृश्य किंवा न पाहिलेल्या गोष्टींबद्दल मानसप्रतिमा तयार करू लागतात. या वयात विघनात्मक बालकाला करता येत नाही. वस्तू जशी जाणवली तशी वस्तू किंवा घटना त्यांच्या विचारात उतरते. या अवस्थेत बालक आत्मकेंद्रीय असते. बालक चिन्हांचा उपयोग विचारासाठी करते. या अवस्थेत ते अनुकरणही करू लागते. यानंतरची अवस्था आहे मूर्त क्रियात्मक अवस्था. यालाच आपण मूर्त तर्कावस्था असेही म्हणतो. या अवस्थेत मूल प्रत्यक्ष अनुभवाचे रूपांतर अमूर्त संकल्पनांमध्ये किंवा तार्किक विचारांमध्ये करू लागते. चिन्हांकित भाषा, प्रतीके यांचे आकलन होते आणि ते त्यांचा वापरही करतात. त्याची आत्मकेंद्रितता आता कमी होऊन मूल सामाजिक बनायला लागतं आणि अधिक वास्तवतेकडे झुकत जाते. वर्गीकरण, क्रमसंबंध, आकार, निष्कर्ष, मूर्त बाबींची त्याला आता ओळख होऊ लागते. अशा ह्या बालकाची पुढची अवस्था म्हणजे 11 ते 15 वर्ष वयोगटातील अवस्था.
या अवस्थेलाच आपण औपचारिक क्रियात्मक किंवा औपचारिक तर्कावस्था म्हणतो. या अवस्थेत मुलाला अधिक अमूर्त चिंतन करता येतो आणि निर्णय घेणे, स्मरण करणे, मनन करणे इत्यादी गोष्ट बालक करू लागतो. अंकांचा वापर बालक करू शकते. समस्या सोडवू शकतात. कार्यकारण भाव ते समजू लागतात. मानसिक अवस्थेचा त्यांचा पूर्णपणे विकास झालेला असतो. या अवस्थेलाच तार्किक चिंतनाची अवस्था असेही म्हणतात. अशा प्रकारे जीन पियाजेने बालकाच्या जन्मापासून ते त्याच्या वयाच्या 15 वर्षापर्यंतचा अभ्यास संशोधनाआधारे केला. बालकाच्या प्रत्येक टप्प्यावर होणारा त्याचा विकास आणि त्या दृष्टीने केले जाणारे अध्यापन या दृष्टीने जीन पियाजेची बोधात्मक उपपत्ती फार महत्त्वपूर्ण आहे. या उपपत्तीत त्याने सात्मीकरण आणि समावेशन या संकल्पना मांडल्या आहेत. सात्मीकरण म्हणजे नवीन अनुभवांना आत्मसात करणे, तर समावेशन म्हणजे परिस्थितीशी जुळून घेताना वर्तमान रचनेत बदल करून घेणे हे होय. या उपपत्तीचा अभ्यास करत असतानाच विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर छात्राध्यापकांनी अध्यापन करत असताना जीन पियाजेच्या ह्या उपपत्तीचं महत्त्व लक्षात घेऊनच अध्यापन केले पाहिजे. बालकाची परिपक्वता लक्षात घेऊन त्याला विविध कौशल्ये शिकवली जावीत. बालकाला कृतिशील अनुभव द्यावा. बालकाचे संकल्पनात्मक ज्ञान वाढवण्यासाठी संकल्पना, विविध उदाहरणे, अनुभव याद्वारे समजावून दिल्या जाव्यात. विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी निरीक्षणाच्या आधारे जाणावी. बालकाला समवयस्क मित्रांशी आंतरक्रिया साधण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. बालकाच्या विकासाला अनुरूप शालेय वातावरण व सहशालेय उपक्रम ठेवावेत.